आजच्या ठळक बातम्या. पनवेल कामोठे कॉलनीत स्थानिक नागरिकांकडून निकृष्ट कामाची पोलखोल. कोत्रेवाडी ग्रामस्थांची उपोषणस्थळी प्रशासनाकडे मागणी. ठाणे शहराला मुसळधार पावसाने धुतले. कशेडी घाटात खचलेल्या डेंजर झोनमध्ये दरड कोसळली. अमितदादा नाईक आयोजित कराओके स्पर्धेत देवेन म्हात्रे, पूजा पाटील विजेते. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने भर पावसात पोलीस स्टेशन चौकातील रस्त्याची दुरावस्था तसेच सेक्टर 36 मधील अतिक्रमित फुटपाथ आणि पावसाचे साचलेले पाणी अशा अनेक समस्यांची पाहणी करण्यात आली. अतिशय निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारण्यात आला. तसेच गणेशोत्सवापूर्वी पालिकेच्या वतीने जर रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही तर कामोठे कॉलनी फोरमतर्फे भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाहू शकता मयूरपाडच्या लोकांना येण्या जाण्यासाठी एक आपल्या घोट्यापर्यंत पाण्यामध्ये चालायला लागतंय आणि इथे खालचे फुटपाथ राहिलेच नाहीये. बांधकामाचं अतिक्रमण किती आहे, फुटपाथ माणसांनी चालण्यासाठी ही फुटपाथची जागा नाहीये. त्यानंतर इथे एवढं पाणी आहे, घाण आहे, त्यानंतर गाड्या पार्क आहे. आता फुटपाथवर लागण्यासाठी जर आपण इकडनं आलो तर इकडे महानगर गॅसने खड्डे, हे पहा, ही रस्ता चांगला न केल्यामुळे इथे खड्डे आहेत आणि लोकांना अक्षरशः ह्या पाण्यातनं धाडीतनं पाय घेऊन जम्प करून जावं लागतंय. इथे तुम्ही पाहाल महानगर गॅसने पहा, इथपर्यंत पाणी पाय जातात ते इथपर्यंत खड्डा हा. आणि रस्त्याने जर वयोवृद्ध लोक, गर्भवती महिला जर चालत असतील तर त्यांनी चालायचं कसं आणि रस्त्यातनं पाय स्लिप झाला, कोणी जर स्लिप होऊन पडलं तर याला किती अपघाताला कोण जबाबदार आहे. यानंतर इथे पाहू शकता तुम्ही पाणी पहा, हे महानगरपालिकेने काम केलेलं आहे असं म्हणताय तर हा रस्ता इथं हे पाणी साचलंय कसं तुम्ही पाहू शकता. मान्सून पूर्व नाले सफाई जर झालेली असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलंय कसं, याचं उत्तर पालिकेकडे आहे का? खरंच नाले सफाई झाली की नाही याचं प्रामाणिक उत्तर आयुक्तांनी द्यावं. जर नाले सफाई झाली असेल तर पाणी इथं कसं काय आहे? आपण बघू शकतो पोलीस स्टेशन चौकामध्ये कशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे वाहतुकीला किती त्रास होतोय. या खड्ड्यांची जर आपण क्वालिटी बघितली तर अतिशय घाणेरडं काम पालिकेच्या वतीने झालेलं आहे. इथं साधा डांबर सुद्धा पालिकेने टाकलेलं नाही, जी माती टाकलेली आहे ती एवढ्या घाणेरड्या पद्धतीचं काम आहे की आपण बघू शकतो साध्या हाताने ही माती आपण इथं काढू शकतो. तर पालिकेला सांगायचंय की जनतेच्या पैशातून तुम्ही असं निकृष्ट दर्जाचं काम करू नका. जनतेच्या पैशावरती फक्त हक्क जनतेचा आणि त्या पैशातून आम्हाला चांगल्या सुविधा हव्यात. आज जनतेच्या पैशाची नासाडी कामोठे कॉलनी फोरम सहन करणार नाही. गणपतीच्या आधी कामोठे शहरातील सर्व रस्ते पालिकेच्या माध्यमातून दुरुस्त करण्यात यावे, त्याची डागडुजी करण्यात यावी. अन्यथा कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल आणि त्यावेळेस जे काही परिणाम होतील त्या परिणामात सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल. कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेला घनकचरा म्हणजेच डम्पिंग ग्राउंड प्रकल्प जोपर्यंत अन्य ठिकाणी स्थलांतरित केला जात नाही तोपर्यंत कोत्रेवाडी येथील प्रस्तावित जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही असे लेखी पत्र आम्हाला द्या, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सलग 7व्या दिवशी डम्पिंग हटावसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांचं उपोषण सुरूच आहे. आज 6व्या दिवशी दुपारी लांजा निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी तसेच लांजा नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी उपोषणकर्ते कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांना पत्र देऊ केले. मात्र जोपर्यंत आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे पत्र स्वीकारणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय. त्यांचं आता म्हणणं काय, जबाबदार व्यक्ती कोणतरी येऊ दे, आम्हाला पत्र देऊ. हेच पत्र देतोय ना आम्ही, हेच पत्र देतोय ना. जबाबदार ती व्यक्ती आहे तिथं आम्हाला देणारी ती व्यक्ती येऊ दे. म्हणजे मुख्याचे जर देत असतील तर ते येऊ देत. त्यांच्याकडे सहआयुक्त पद आहे प्रशासन, नगर प्रशासनाचा, ते येऊ देत ना. काय पत्र देऊ दे तुम्हाला? आता आम्ही बोललो तसं की त्या जागे आम्ही करणार नाही. पण ती गोष्ट आता त्या आमच्या लेवलला राहिली नाही. कलेक्टर साहेब सोडवत असतील तर सर कसे देतील ना पत्र? पण ठीक आहे, तसं कलेक्टर साहेबांना तुम्ही आमचं म्हणणं काय कळवलंय ना ह्या पत्रामागे त्यांनी, तेच पत्र कळवतात ना पत्र. हे पत्र केल्याशिवाय वरती त्यांना कळणार कसं असं त्यांचा आता समजा जर त्याने आवाज दिला कोणी ना
तर ते आम्हाला पत्र देऊ देत ना 2 ओळीचं, कोण कलेक्टर साहेब देऊ देत, देऊ दे, आम्ही थांबतो ना 2 दिवस. आम्ही बघा लोकशाही मार्गाने, साहेबांना पण माहिती आहे, साहेब आमच्यावर लक्ष ठेवणार, लोकशाही मार्गाने आम्ही शांत बसतोय, आमचा पत्ता येणार. पण जोपर्यंत तसं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र येऊ दे तोपर्यंत आम्ही बसतो, शांत बसतो, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला न्याय पाहिजे मॅडम. आम्ही काय उगाच बसतोय का? 4 वर्ष मॅडम संघर्ष करतो या पत्राचं. हे पत्र तुमच्या प्रशासनाने कुणीच वाचले नाही, नगरपंचायतीने. बाबर साहेबांना स्वतः लक्षात नव्हतं हे पत्र, मी निदर्शन आणून दिलं. आता बघा इथे पुढे गंमत बघा साहेब, आता तुम्हाला लक्षात येईल. हे बघा मुख्याधिकारी नगरपंचायत काय म्हणते, शंभरभूमी संदर्भात रद्द केल्या 5 प्रस्तावाबाबतची मागणी केले पत्र आम्हाला दिले त्यांनी. म्हणजे हे प्रस्ताव पूर्ण रद्दच केले त्यांनी, कोणीही नगरपंचायतीने. तरीही असं असताना देखील ठराव घालून खरेदी खत केलं. हे खरेदी खत बेकायदेशीर आहे आणि ते बेकायदेशीर आहे खरेदी खत केलेलं तुम्ही ना, तेवढीच आम्हाला पाहिजे की तुम्ही केलेल्या खरेदी खतात पुढे आम्ही नगरपंचायत तिथे कचरा टाकणार नाही. अन्य शनिवारीपर्यंत काही आम्ही तसंच करणार नाही. तिथून आम्हाला दुसरीचं न्या तुम्ही जागेचं, तुम्ही प्रशासनात जागेचा काय निर्णय करायचा तो करा, तुम्ही जबाबदार असाल तर. पण त्या जागेत आम्ही कचरा टाकणार नाही. ही जर आमची दिशाभूल तुम्ही ग्रामस्थांची करताय, म्हणजे एकच शासनाचा प्रशासनात ताकद नाही आहे. पण खरेदी खत झालंय सर, खरेदी खत झालं. शासनाचे 6 कोटी रुपये, 6 लाख रुपये जे घातले गेले ना, ते कुणाच्या विचाराने घातले गेले? राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने पुढील 12 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर हे जिल्हे आणि पुणे घाट आणि नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट दिला आहे. ठाण्यात सोमवारी पहाटेपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी ठाण्यात सर्वच ठिकाणी पाण्याचा हाहाकार पाहायला मिळाला. मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. ठाणे ते सीएसटी रेल्वे सेवा ठप्प झाली. ठाण्यात मंगळवारी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30च्या दरम्यान दिवसभर 93.44 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. इकडे खाली लोकांना मदत करा, अरे त्यांचा हात धरा, किती म्हातारे त्यांचं, अरे त्यांचं सामान धरा, सामान या. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीतील सन 2005 पासून सातत्याने रस्ता खचण्याचा डेंजर झोन म्हणून ओळखला जाणारा रस्ता आणखी खचला असून या ठिकाणी आज दरड देखील कोसळली आहे. यंदा अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या NH66 या नवीन महामार्गावर तर कधी जुन्या NH17 या महामार्गावर दरडी कोसळत आहेत. भोगाव गावच्या हद्दीतील सातत्याने खोल खचणाऱ्या रस्त्यावर आज दरड कोसळली असून हा डेंजर झोन म्हणून ओळखला जाणारा रस्ता देखील नेहमीपेक्षा जास्त खचल्याचं दिसून येत आहे. सुप्त कलागुणांना संधी मिळणे आवश्यक असते. ग्रामीण भागातील युवक युवती तसेच लहान मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक यांनी ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी या आपल्या गावी कराओके सिंगिंग स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत सारळगावचे देवेंद्र म्हात्रे हे पुरुष गटात तर कुर्डूस गावची पूजा पाटील ही महिलांच्या गटात प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. राष्ट्रवादीचे नेते अमित नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हात्रोळी गावात अमित नाईक यांच्या निवासस्थानी कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.